हेल्थ इन्शुरन्स जीएसटी संदर्भात इम्पॉर्टंट अपडेट आहेत. तुम्ही जर हा विचार करत असाल की 22 तारखेनंतर मेडिक्लेम पॉलिसी रिन्यूअल करून जीएसटी बेनिफिट घेऊ, तर थोडं थांबा. IRDच्या गाईडलाईन्सनुसार ज्या पॉलिसी ग्रेस पिरियडमध्ये येत आहेत त्यांना हा बेनिफिट जीएसटीचा नाहीये. एक्झाम्पल, जर तुमच्या पॉलिसीची 15 तारीख आहे आणि तुम्ही विचार करताय की मी 23 तारखेला करेन, तर जीएसटी बेनिफिट तुम्हाला मिळेल का? तर अजिबात नाही, कारण ती पॉलिसी ग्रेस पिरियडमध्ये येते. त्याचा ड्रॉबॅक आहे की जर ग्रेस पिरियडमध्ये क्लेम आला तर तो रिजेक्ट होतो, कारण ग्रेस पिरियड हा फक्त रिन्युअलसाठी आहे. दुसरा ड्रॉबॅक, जर समजा भविष्यामध्ये एखादा मेजर क्लेम आला आणि त्याचे जर सिम्पटम्स ह्या ग्रेस पिरियडमध्ये जर आढळले तर तुमच्या क्लेमला भविष्यामध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे डोंट वेट, विदिन डेट किंवा बिफोर डेटमध्ये तुमची पॉलिसी रिन्युअल करून घ्या, कारण जीएसटी बेनिफिट 18% वाचवण्याच्या नादामध्ये उद्या भविष्यामध्ये एखाद्या मेजर क्लेमला अडचण नको याला. त्यामुळे हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा, कारण आता बरेचसे लोक हाच विचार करतायत आणि अशा फायनान्शियल इम्पॉर्टंट टिप्ससाठी चॅनलला फॉलो आणि लाईक नक्की करा.